नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर. आज आपण माझीवाडा लोकेशनमध्ये रुस्तमजी अर्बानिया नावाच्या प्रोजेक्टमध्ये आलेलो आहोत आणि येथे आपण हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK चा फ्लॅट आपण बघत आहोत. कार्पेट एरिया आहे, 780 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे आणि याच्यासोबत एक कवर्ड कार पार्किंग असणार आहे. आपण याची एंट्री आणि एक्झिटची गोष्ट करतो. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण वेस्टला बाहेर जातो आणि ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो त्यावेळेस आपण ईस्टला आतमध्ये येतो. इथे बरोबर एंट्रन्स लाईनचा एक सेफ्टी डोअर देण्यात आलेला आहे. हा या घराचा सेफ्टी डोअर आहे आणि हा मेन डोअर देण्यात आलेला आहे. आणि घरात आतमध्ये आल्यानंतर बरोबर आपल्याला इथं शूरॅकसाठी जागा देण्यात आलेली आहे, स्पेस देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शूरॅक झाल्यानंतर जेव्हा आपण पुढे येतो तर आपली एंट्री हॉलमध्ये येते. हॉल देखील अतिशय सुंदर असा लेआउट आहे. आपण माझ्या राईट साईडला बघितलं तर इथे टी व्हीसाठी जागा देण्यात आलेली आहे. इथे आपला टी व्ही सेट होतो आणि खाली स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला इथे सिटिंगची जागा देण्यात आलेली आहे. मध्ये टिपॉय वगैरे आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर बरोबर राईट साईडला हॉलला लागूनच एक स्टँडिंग बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि ही बाल्कनीचा व्ह्यू जो आहे खाली याचं ॲमिडी स्पेस देण्यात आलेली आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस हे देण्यात आलेलं आहे आणि तो व्ह्यू भेटत आहे. आणि हॉलमध्येच हा जो भाग आहे इथे आपण आपला डायनिंग एरिया आपण इथं सेट करू शकतो. आणि इथे देखील आपल्या स्टोरेजसाठी थोडी जागा देण्यात आलेली आहे. काम केलेलं फ्लॅट आहे. फॉल सिलिंग वगैरे केलेलं आहे, लाईट्स वगैरे सगळे लागलेले आहेत. अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे यांनी घरामध्ये. नवीन बायर्स जे कोण असतील त्यांना घरामध्ये जास्त काही काम करायची गरज पडणार नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण किचनचा विचार करतो, हॉलमधून पुढे आल्यानंतर बरोबर माझ्या लेफ्ट साईडला आपण बघतो तर हे किचन आहे. ही किचनची एंट्री झालेली आहे. किचनच्या एंट्रीला लागूनच लेफ्ट साईडला इथं मोठा फ्रीज जाईल एवढी मोठी जागा देण्यात आलेली आहे. डबल प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असं किचन बनवलेलं आहे. संपूर्ण मॉडेल किचन आहे. वरती स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. संपूर्ण फुल्ली डनअप किचन बनवलेले आहे. गॅस पाईपलाईन देखील आपल्याला इथे आलेली आहे. आणि बरोबर किचनला लागून इथे एक छोटीशी बाल्कनी टाईप जागा देण्यात आलेली आहे. तर पाण्याचं कनेक्शन पण दिलेलं आहे. किचन झाल्यानंतर अतिशय सुंदर असं किचनचं आपण बघितल्यानंतर त्याच्या समोरच्या साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. हे याचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. फॉल सिलिंग केलेली आहे. लाईट्स वगैरे अतिशय सुंदर लागलेले आहेत. आणि त्याच्या बरोबर पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला माझ्या याचा हा इथून जो एरिया स्टार्ट होतो हा आहे कॉमन बेडरूम. वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे. इथे वॉर्डरोब बनवलेलं आहे. साधारणपणे 3 ते 4 डोअरचं इथे वॉर्डरोब स्पेस आहे. आणि बरोबर इथे हा बेड सेट केलेला आहे. बेड सेट केल्यानंतर समोरच्या बाजूला देखील इथे आपल्याला इथे वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली, इथे स्टोरेजची जागा देण्यात आलेली आहे. आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं तर हा जो आहे हा याचा इथे ड्रेसिंग टेबल देण्यात आलेला, हा याचा ड्रेसिंग टेबल आहे. तर अतिशय सुंदर इथेमध्ये पण आपल्याला फॉल सिलिंग केलेलं दिसत आहे आणि स्टोरेजसाठी वरपर्यंत आपल्याला जागा दिसत आहे. आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला जर आपण बघितलं तर हा जो एरिया आहे हा डेडिकेटेड वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. इथे वॉशिंग मशीन आपण ठेवू शकतो. आणि पॅसेज आहे. पॅसेजमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला इथे देखील स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. इथे देखील वॉर्डरोब स्पेस बनवण्यात आलेली आहे. वरती जागा देण्यात आलेली आहे. म्हणजे स्टोरेज ह्या घरामध्ये स्टोरेज भरपूर बनवण्यात आलेले आहे. मास्टर बेडरूमची एंट्री आहे. मास्टर बेडरूमच्या एंट्रीला आतमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि अटॅच टॉयलेट बाथरूम झाल्याच्यानंतर हा जो स्पेस आहे इथे एक वॉर्डरोब देण्यात आलेलं आहे. हे वॉर्डरोब आहे आणि वरती इथे स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. समोर इथे ड्रेसिंग टेबल बनवलेला आहे आणि इथे एक मोठा बेड ठेवण्यात आलेला आहे. बेड ठेवल्याच्यानंतर बेडच्या बाजूला पण आपल्याला इथे चालण्यासाठी जागा मोकळी स्पेस दिसत आहे. वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK, त्याचा कार्पेट एरिया आहे 780 स्क्वेअर फीट आणि याच्यासोबत आपल्याला एक कवर्ड कार पार्किंग भेटणार आहे. आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती आहे 1,70,00,000 ही निगोशिएबल अशी असणार आहे. रुस्तमजी अर्बानी नावाचा प्रोजेक्ट आहे. सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये. क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, जिम आहे, गार्डन आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा स्पेस देण्यात आलेली आहे. सिनियर सिटीजनला बसण्यासाठी आणि वॉकिंगसाठी पण खूप जागा देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण कनेक्टिव्हिटीचा जर विचार करतो तर अतिशय सुंदर अशी कनेक्टिव्हिटी आहे. माझीवाडा लोकेशन आहे. माझीवाडा लोकेशन आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणा सिटी आणि बाजूने आपण कळवा आणि नवी मुंबई अशा प्रकारे उत्कृष्ट अशी कनेक्टिव्हिटी ह्या कॉम्प्लेक्सला दिलेली आहे. जे कोणते होम बायर्स ठाण्यामध्ये माझीवाडा लोकेशनमध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जर फ्लॅट शोधत असतील, बघत असतील, खाली दिलेल्या नंबरवरती फोन करून आमच्याशी संपर्क साधावा. आणि जर आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.